नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स मावळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। आज आपण आपला गुणोत्तर प्रमाणचा मला वाटते तिसरा लेक्चर आहे। बेसिकचे दोन्ही संपलेले आहेत। आता जे प्रॉब्लेमॅटिक्स आपल्याला कॉन्सेप्ट आहेत किंवा प्रॉब्लेमॅटिक जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये जे बेसिक लागतं थोडंसं ते आज आपण घेऊ आणि आपण आपला ज्या क्वेश्चनपर्यंत आलो होतो तिथून पुढे कंटिन्यू करू। ठीक आहे, चला या। आता आज जो आपल्याला बघायचा आहे ना नेमकं काय आहे बघा, म्हणजे तुम्हाला बेसिक प्रॉब्लेम सॉल्व करताना आहे ना त्या गोष्टीचं थोडंसं तुम्हाला लागेल, त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं माहीत पाहिजे की बाबा नेमकं काय असतंय ते। बेसिक प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही सॉल्व करता बेसिक पद्धतीनं तर त्यावेळेस तुम्हाला ते आपल्याला बेसिक कन्सेप्ट कामाला येतील। ठीक आहे, चला या आता बघूत। हे पण आपण झालं होतं, ओके, हे पण झालं होतं, हा भाग झाला होता का, ओके झालता, हां हे पण प्रॉब्लेम झालता। चला इथून आपल्याला बाकी होतं, बरोबर आहे, परंतु आज एक थोडंसं बेसिकचा भाग बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जिथं होतो तिथं जाऊत आपण। ठीक आहे, चला या आता ते बेसिकचा भाग काय आहे बघा। या बेसिकच्या भागामध्ये मला सांगा आता गुणोत्तर कसं तयार होतंय बरं, म्हणजे गुणोत्तर तयार कसं होतंय, काय म्हणतो आपण की बाबा गुणोत्तर तयार झालं। समजा जर तुम्हाला असं म्हणलं, समजा माझ्या वडिलांचं वय समजा 70 वर्ष आहे, ठीक आहे, आणि माझं वय समजा 40 वर्ष आहे। आता या दोघांचं हे वय दिलेले आहेत, बरोबर आहे। बरं, याला गुणोत्तर केव्हा म्हणतो आपण किंवा गुणोत्तरात काय करतो नेमकं, जेव्हा याला संक्षिप्त रूप देताना जेवढा भाग जातो, म्हणजे याला आणि याला दोघांनाही जेवढा भाग जातो तेवढा भाग द्या, त्याच्यानंतर तुम्हाला थांबायचं आहे। ठीक आहे, मग पाहता आता ह्याला कितीनं भाग जातो, 7 10 70 किंवा 10 7 70, त्याच्यानंतर 10 4 40, म्हणजे याचा अर्थ हे आपल्याला काय आले हो, 7 8 4, काय आले 7 8 4। आता मला सांगा हे 7 8 4 म्हणजे 7 हे माझ्या वडिलाचं वय आहे का आणि 4 वर्षे माझं वय आहे का, नाही आहे। म्हणजे तुमचे गुणोत्तर कुठून तयार झाले, मूळ ज्या संख्या असतात त्या मूळ संख्यांना दोघांनाही कोणत्या तरी एकाच संख्येने जेव्हा तुम्ही भाग देता त्यावेळेस जे तुम्हाला उर्वरित पोर्शन असतो, जेव्हा भाग जात नाही त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणता, ते गुणोत्तर आहे। ओके, म्हणजे काय, एका संख्येला आणि दुसरी एक संख्या त्या दोघांना जेव्हा एकाच संख्येने भाग देता त्यावेळेस तुम्ही जे काही शेवटी तयार होतं ते तुमचं गुणोत्तर असते, बरोबर आहे। मग मला समजा गुणोत्तर दिले, काय गुणोत्तर दिले बघा, 5 2 गुणोत्तर दिले। बरं, मग हे माझं 5 2 हे समजा गुणोत्तर असेल तर हे माझं समजा वडिलांचं वय आहे, हे काय आहे वडिलांचं वय, तर हे गुणोत्तर आहे आणि हे काय समजा माझ्या वयाचं गुणोत्तर आहे। ओके, तर हे माझ्या वडिलांचं वय 5 वर्षाचं आहे का, नाही आहे। माझं वय 2 वर्ष आहे का, नाही आहे। म्हणजे याचा अर्थ काय, आमच्या वयाला कुणीतरी भागले आणि तेव्हा त्याचं काय तयार झाले, गुणोत्तर तयार झाले, बरोबर आहे, काय गुणोत्तर तयार झाले। पण मला समजा गुणोत्तर दिले पण मला माहीत नाही त्याला कुणी भागितले, है ना, त्या संख्यांना कुणी भागले, कुणी डिवाइड केले मला माहीत नाही, त्याचं गुणोत्तर तयार मात्र असं झाले। ओके, मग ते 50 आणि 20 असे असू शकते, है ना, 50 आणि 20 असे असू शकते, 100 आणि 40 असे असू शकतात संख्या, माहिती आहे का, नाही। मग जेव्हा गुणोत्तर देते आणि त्याला तुम्हाला समजा वयात, संख्येत, मूळ संख्येत समजा रूपांतर करायचं असेल तर याला कोणत्या तरी संख्येनं गुणावं लागेल, कारण ते भागून तयार झाले गुणोत्तर। मग रिव्हर्स मार्गाने जायचं असेल तर त्याला गुणावं लागेल। मग तुम्ही तुमच्या मनानं याला येणं गुणा तर याला सुद्धा येणंच गुणायचं। दोघांनाही 10 भाग गेला ना, तसं दोघांनाही कोणत्या तरी अक्षरानं गुणायचं, कारण कितीनं गुणलंय हे माहीत नाही आणि जेव्हा माहीत नसते, जेव्हा आपण समजतो त्यावेळेस तुम्हाला अक्षर घ्यावं लागतंय, बरोबर आहे। मग ए घ्या का तुम्ही बी घ्या का तुम्ही इथं एक्स घ्या, काही घ्या, पण ते काय घ्या, अक्षर घ्या। ओके, मग हे काय झालं आता, माझ्या वडिलांचं वय, हे काय झालं माझं वय, निश्चित माहीत नाही किती आहे, परंतु काय झालं वयात रूपांतर झालं। म्हणजे दिलेल्या गुणोत्तराचं वयात रूपांतर करायचं असेल, संख्येत रूपांतर करायचं असेल तर त्याला काय करायचं, दोघांनाही कोणत्या तरी अक्षरानं गुणायचं, त्यावेळेस ते काय होते, तुमचं वयामध्ये रूपांतर होते। ठीक आहे, आलं हे। चला समजा आता एक जस्ट पुढचा, समजा 2 संख्या आहेत, पहिली संख्या आणि दुसरी संख्या। आपल्याला 2-3 प्रॉब्लेम झाले की हे लागतंय, कारण मी तुम्हाला बेसिक पद्धतीने सांगणार आहे, त्याच्यामुळं हे थोडंसं कामाचं आहे। ठीक आहे, या
आता पहिली संख्या 2 आहे आणि दुसरी संख्येचं गुणोत्तर 3 आहे. समजा 2 आज 3 दोन संख्यांचं गुणोत्तर आहे. ओके, हे काय आहे? दोन संख्यांचं गुणोत्तर आहे. बरं, मग मला याला संख्येत रूपांतर करायचं असेल तर काय करू? दोघांनाही असं करतात आणि हेच आपल्याला 5वी पासून शिकवलेलं आहे. कधीपासून? 5वी पासून शिकवलेलं आहे, जिथं आपण कधी शाळेतच गेलेलो नाही आहे आणि 12वी झाल्यानंतर डायरेक्ट म्हणतो की बा मला हे न वापरता शिकायचं आहे. अबे रताळ्या, ते जर पहिले केलं असतंच ना तर आता गरज नसती पडली. कळालं का? त्याच्यामुळं ते 5वी पासून आहे, त्याला तोड नाही आहे, ते बेसिक आहे. आणि ते बेसिक ज्याला येतंय ना त्याला गरज नाही कुठला रट्टा मारण्याची, त्याला जर बेसिक येत असेल तर. म्हणून म्हणतो का बाबा पहिले बेसिक क्लिअर करा आणि बेसिक क्लिअर केल्यानंतर जेव्हा तुम्हाला बेसिक यायला लागेल ना त्यावेळेस मग तुम्ही कुठं नाचायचं तर नाचा ना. काय तुम्हाला कोणत्या पद्धती आणायच्या ताना, पण पहिले बेसिक पण क्लिअर करा असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, चला या. आता ह्या काय झाल्या? संख्या झाल्या. बरं, आता समजा मी जर म्हणलं पहिल्या याच्यामध्ये 5 मिळवा. काय? 5 मिळवा. पहिल्या संख्येत काय करा? 5 मिळवा. मी गुणोत्तरात असं 5 मिळवू शकतो का? नाही. कसं काय? गुणोत्तर हे ॲक्च्युअल वय नसते, ॲक्च्युअल संख्या नसते, ते गुणोत्तर असते. त्याच्यामध्ये तुम्ही असं 5 नाही मिळवू शकत, इकडं बी 5 नाही मिळवू शकत. मग जर त्याला 5 मिळवायचे असतील, समजा दोन्ही संख्यात 5 मिळवा म्हणला असेल तर ह्या ज्या संख्या आहेत ना ह्याच्यात 5 मिळवायचे म्हणजे याचा अर्थ याला 7x नाही करायचं. हे एक स्पर्धा परीक्षेमध्ये खूप मोठा घोळ आहे. त्याच्यामुळं याला असं 7x नाही करायचा, त्याच्यात मिळवायचं म्हणलंय ना तर मग 2x ही संख्या तुम्हाला माहीत नाही किती आहे आणि मग तुम्ही कशावरून 7x करायला? त्याला माहीत नाही आहे ना किती आहे. बरं, माहीत नाही नसू द्या, याच्यात किती मिळवा? 5 मिळवा. दुसऱ्यात पण काय करा? 5 मिळवा. ओके, हे जे आहे ना हे बेसिक आपल्याला नॉलेज आहे ना, हे बेसिक नॉलेज लागते. आणि तुम्हाला जेव्हा बेसिक नॉलेज क्लिअर असते त्यावेळेस प्रश्न तुमच्या कुठल्या एखाद्या कन्सेप्टवर जरी नसेल परंतु असा अवघडातला अवघड प्रश्न जरी असेल आणि जर बेसिक क्लिअर असेल ना तर तो तुम्हाला सुटतो. कळालं? चला या. मग आता यांचा वापर करून आपल्याला पुढे जायचं आहे. पाहता म्हणून याला झूम इन करूत. हा प्रॉब्लेम, येस, यांना काही लागत नाही सुरुवातीला. 2-3 प्रॉब्लेम झाले की मग आपल्याला तो बेसिक कन्सेप्टवाला लागतो. हां, चला या. आता याच्यात काय म्हणले हे तुम्हाला TCSला PYQs आलेले आहेत, हे PYQ आहेत. चला, यानं काय म्हणलंय? फक्त एवढंच आहे की TCSमध्ये 3 प्रकारचे प्रश्न आहेत. कोणते? क्लास 2चे बी पदं जे भरतात ते TCSद्वारेच भरल्या जातात एक्झाम. त्याच्यानंतर क्लास 3 है ना. मग क्लास 2 आणि क्लास 3 ह्या दोघांच्या याच्यामधलं आपण कॉम्बिनेशन करत करत चाललोय पुढं. हां, चला. मग हे तुमचे बघा क्लास 3 जसं की CHSL, MTS ह्या परीक्षांना हे आलेले प्रश्न आहेत. ओके, चला. आता काय म्हणले बघा, जे की TCSनंच घेतलेले होते. आपल्याला जर A = B = 3/4 दिले तर विचारले 7A - 4B 8A + 4B काय? बघा काय विचारले. 7A, A ची किंमत ठेवायची 3, B ची किंमत ठेवायची 4. चला, 7A, हां, Aच्या जागी ठेवा बरं किती? 3. 7A - 4 × B च्या जागी ठेवा 4 भागिले S2 म्हणजेच काय? भागिले 8 × 3 + 4 × 4. आणि चला वरच्याचा गुणाकार करा बरं. काय तो? 21 - 16. 21 मधून 16 गेले, वरी उरले 5 तुमचे. खाली 8 × 24, 4 × 16, 24 + 16 40. म्हणजे याचा अर्थ 5 × 1 = 5, 5 × 8 = 40. उत्तर काय आलं? 1/8. उत्तर काय आलं? 1/8. उत्तर आलं 1/8. कळालं का? बघा हे, कारण हे सरळ सरळ प्रश्न आहे. याच्यामध्ये अवघड असं काही पण नाही, हे क्लिअर कट प्रश्न आहेत, सरळ सरळ आहेत. म्हणजे काय? संख्या ठेवायच्यात फक्त. हां, या. आता दुसरा प्रश्न बघा काय. हां, आता याच्यात ठेवा काय म्हणले बघा. याच्यात थोडंसं काही वेगळे पण प्रश्न आहेत. हां, आपल्याला ते पुढं कळेल काय आहे. पाहता, जर हां A + 3B S2 2A + किती B 4B = 3/5. म्हणजे याचा अर्थ काय? हे असं दिले बघा. A + 3B ह्याला भागिले लिहा 2A + 4B = काय? 3/5. बरोबर आहे. मग याच्यावरनं तुम्हाला A/B मिळतंय, ते याच्यात ठेवायचंय. ओके, चला या. आता काय करायचं? यानं याला गुणा, यानं याला गुणा. चला, यानं याला गुणलं काय झालं? 5A. यानं याला गुणलं 15B. यानं याला गुणा 6A. यानं 4 × 3 = 12B. चला, आता काय करायचं? A वाले एकीकडे, B वाले एकीकडे. चला, B ते 12 आहे, इकडे 15 आहे, त्या 12ला इकडे आणा बरं. या 12B मधून हे 15B इकडे आणल्यानं वजा होणार, म्हणजे याचा अर्थ 3B उरणार.
6 ए जशास तसं 5 ए तिकडे गेलं तर नुसतं काय उरणार, एक ए उरणार. मग सांगा बरं, ए भागिले बी काढायचं आहे मला. ए तिथंच ठेवा, बी खाली घेऊन चला बी, आणि याच्या खाली काही नाही म्हणजे तुम्ही काय म्हणणार, एक म्हणणार. म्हणजे ए आणि बीची किंमत मिळाली. चला याच्यात ठेवा बरं, एची किंमत ठेवा 3, 3 मायनस 1. बीची किंमत ठेवा पुढच्या याच्यात 3 प्लस 1. म्हणजे याचा अर्थ काय, 2:4. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता 2/4. मग 2/4चा अर्थ काय, 1/2. याचाच अर्थ काय, 1/2. म्हणजे हे जे आहे हे तुमचं काय आहे, 1/2 आहे. ओके, चला हां आलंय. आता नेक्स्ट, हां या प्रश्नात बघा काय दिले, तसंच दिलेलं आहे आपल्याला, फक्त काय करायचं, किमती ठेवायच्यात. हां प्रॉब्लेम पुढे आपल्याला वेगळ्या टाईपचे 2-3 प्रश्न आहेत. कसं आहे, काही विद्यार्थ्यांना हे माहीत नसतात छोट्या छोट्या गोष्टी, त्यांच्यासाठी हे प्रश्न होते. 8x - 6y आणि भागिले काय हो 9x - 7y. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय म्हणले बघा, 8 × x ची किंमत किती ठेवणार, 4, y ची 5, 4 मायनस 6 × y ची किती 5 भागिले 9 × x ची किती 4 मायनस पुढे 7 × y किती आहे 5. आणि चला बोला, 8 4 32, 6 मायनस हे -30 आणि हे 9 4 36, 7 5 35. चला वरती किती उरलं 2, खाली किती उरलं 1, 2:1. म्हणजे याचा अर्थ पहिला पर्याय काय आलं, 2:1 आले. आलं लक्षात. चला या नेक्स्ट. सरळ प्रश्न आहेत. एक प्रश्न याच्यातला थोडासा वेगळा आहे, मला वाटतं याच्या पुढचा असावा. या बघूत. हां चला, आता हे प्रश्न काय म्हणतो पहा, तुम्हाला डायरेक्ट अशी संख्या नेऊन मांडायच्या नाही आहेत, कारण ती दिलेलं नाही आहे. तुम्हाला देतानाच त्यांनी काय दिले बघा, 11a घन. बघा त्यानं काय दिले आपल्याला, 11a घन. मग मांडा इथं 11a घन मायनस 15b घन, हां भागिले 11a घन प्लस 4b घन इक्वल टू काय दिले, 5/7 दिले. मग याच्यावरनं तुम्हाला ए भागिले बी म्हणजे a/b काढायचंय आणि याच्यामध्ये ठेवायचंय. संपलं. चला या काय म्हणलंय बघा आता. आता यानं याला गुणा बरं, 11 7 77 a³ मायनस 15 × 7 105 b³. यानं याला गुणा, हां 11 5 55 a³ यानं याला गुणा प्लस 20 b³. चला आता a³ वाले एकीकडे b³ वाले एकीकडे. चला हे 55 a³ इकडं आणा, इकडं 77 a³ आहे, इकडं 55 a³ आहे. बरं काय येतंय बघा बरं, हां बरोबर आहे. चला या आता याला जर इकडं आणला तुम्ही तर काय ते 77 आणि हे किती आहेत तुमचे 55 आहेत. हे किती येतं 77 आणि हे किती येतं 55. त्याला इकडं आणा बरं. सॉरी इथं एक मिस्टेक झाली. इथं ते 11 नाही आहे 10 आहे ना, आपण ते हेच घेतलेलं आहे. इथं 10 आहे, 10 a³. एक मिनिट. हां चला याने याला गुणा 77 a घन मायनस याने याला गुणा 105 b घन इक्वल टू याने याला गुणा 50 a घन याने याला गुणा प्लस 20 b घन. चला आता काय करा, ए वाले एकीकडे ना, हे 77 आहेत, हे 50 आहेत. ते जर इकडे आणले तर 77 मधून 50 काढून टाका, उरले किती 27 a घन इक्वल टू हे 105 तिकडे घेऊन चला, तिकडे ऑलरेडी किती येतं 20 आहे. म्हणजे याचा अर्थ 125 b घन. आपल्याला काय विचारलंय, ए भागिले बी काढायचंय, त्या बीला इकडे आणा भागिले b³. चला 125 जशास तसं ह्यानं तिकडे भागाकारा. मग हे घन आहेत बघा, मग यांचं बी तुम्हाला काय घ्यावं लागेल घनमूळ. मग a/b सांगा किती येईल, ए भागिले बी याचा घन कितीचा आहे, हे घन 5चा म्हणजे घनमूळ 5. हे किती येईल 3, म्हणजे याचा अर्थ 5/3. काय आलं 5/3. हे फक्त तुम्हाला इथं ठेवायचे. संपलं. चला ए = 5 ठेवा, 9 5 45. बी = 3 ठेवा, 5 3 15 भागिले ए = 5 ठेवा 25 मायनस बी = 3 ठेवा म्हणजे 3 3 9. हा बोला 60 भागिले इथे किती येते 16. 60 भागिले 16, 4 × 16 आणि वरी काय आलं 15. उत्तर आलं तुमचं 15/4. आन्सर काय आलं तुमचं 15/4.
4. ओके, म्हणजे काही प्रश्न डायरेक्ट पुटिंगवाले येतं, काही प्रश्नांमध्ये तुम्हाला ती किंमत काढावं लागते आणि इकडे ठेवावं लागते. ओके, ह्याच्यामध्ये आता काही थोडेसे वर्गात, जसं हे घनाच्या स्वरूपात होतं ना, काही वर्गाच्या पण स्वरूपात असतात. मग त्यावेळेस ते वर्ग घ्यायचं, म्हणजे समोरच्या संख्यांचं वर्गमूळ घ्यायचं. ओके, चला या. आता आपल्याला दिलंय काय बघा, 3a + 5b भागिले 3a - 5b इक्वल टू 50 ठीक आहे. आता आपल्याला सरळ सरळ एस टू बी विचारलं, काय कुठं नेऊन ठेवा म्हणलं नाही, त्यानं संख्या काढा म्हणलं नाही. काय करायचं, फक्त बाबा तिथं त्याचं फक्त एचे आणि बीचं गुणोत्तर काढायचं. चला, याने याला गुणा बरं, 3a प्लस काय हो 5b, याने याला गुणा बरं 15a, यानं काय -25b. आता बी वाले एकीकडण्या, ए वाले एकीकडण्या, त्या 25ला इकडं आलं तर प्लस होतात, इकडं ऑलरेडी 5 आहेत, प्लस 25 म्हणजे किती बी, 30b. 15a हे तिकडं नेलं तर काय होतील, -3a, म्हणजे याचा अर्थ इकडं 12a. आता 30 हे 12 इकडं आणलं, बरोबर आहे, एला ए, बी तिकडं नेलं. चला, 6 दोन्ही 12, 6 पंचे 30, म्हणजे काय आलं उत्तर, 52. काय आलं उत्तर, 1 मिनिट याला थोडंसं 52 इथं जे आपण 6 भाग दिलाय, 6 दोन्ही 12, 1 मिनिट हे 3a आणि इकडं काय होतं, यानं याला गुणलं 15a - 25b, 15a - 25b. कुठं मिस्टेक झाली का बघू द्या, एकदा क्रॉस चेक करू द्या. 3a + 5b याने याला गुणा, 15a - 25b हे पण बरोबर आहे. ह्याला इकडं नेलं 30 झालं, ते इकडं आणलं 12x. ओके, तर इथं आपलं उत्तर जे आहे 30 इकडे येतंय, कारण हे 25 इकडं आणतोय, 3 तिकडं नेतोय, तर हे काय झालं, 15 - 3 म्हणजे 12. मग इकडे ए भागिले बी काय आलं तुमचं, 52 पाहिजे. इथं 52 थोडंसं करेक्शन करा, 52. समजा हे जर तुमचं इथं काय असलं असतं बाबा, इथं तुमचं जर समजा प्लस असलं असतं कुठं, ह्या पहिल्याच्यात, म्हणजे याचा अर्थ ही इकडं संख्या जर गेली असती आणि समजा जे 18 झाला असतं तर 5 असती ना, पण याचं उत्तर काय येते, 52 येते. ठीक आहे, चला या नेक्स्ट. आता तुम्हाला जे कन्सेप्ट सांगितलं होतं ना, तो इथं लागतो. आता तुम्हाला मी डायरेक्ट पद्धतीचंही सांगतो आणि बेसिक पद्धतीनं कसं सोडवायचं ते पण सांगतो. ठीक आहे, या. आता बघा, आता आपल्याला याच्यात काय दिलंय, एकदम साध्या लेवलचे प्रश्न आहे स्टार्टिंगला, म्हणजे जस्ट पोलीस भरतीचे म्हणतो ना, त्या लेवलच्या प्रश्नांपासून आपण याला सुरुवात करणार आहोत. इथून मागचा भाग वेगळा होता, इथून पुढचा भाग वेगळा असेल. या प्रश्नापासून आपल्याला, म्हणजे जे आपण कमर्शियल मॅथ म्हणतो ना, कमर्शियल मॅथचे क्वेश्चन्स असतील, आणि इथून मागे जे बघितले ते कमर्शियल मॅथचे नव्हते, ते तुमचं मॅथमॅटिकल, बेसिक मॅथमॅटिकलचे प्रश्न होते. चला या. आता आपल्याला काय दिले बघा, वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या किती आहे, 65. जर वर्गातील एकूण मुलींची संख्या किती आहे, 35. गुणोत्तर दिलंच नाही ना, बेसिकची गरजच नाही आहे, तोंडी येते. चला, विचारले काय, मुलांचे आणि मुलींचे गुणोत्तर, मुले भागिले मुली. ठीक आहे, आता बोला, हे 35 काय दिले, मुलींची संख्या, 35 काय दिले, मुलींची संख्या. हे TCS ला आलेला प्रश्न आहे, एवढा सोपा. 35 काय आहे, मुलींची संख्या. बरं, मग आता मुलांचं काय असतील, 65 पैकी 35 मुली आहेत, म्हणजे याचा अर्थ किती मुलं आहेत, 30 मुलं आहेत. चला, 5 भाग द्या, 5 × 30, 5 × 7 = 35, म्हणजे याचा अर्थ 6 7. गुणोत्तर काय आलं, 6 7. ठीक आहे, गुणोत्तर आले 6 7. नेक्स्ट, साधे प्रश्न आहेत. आता याच्यात तुम्हाला मी सांगतो काय आहे ते. ओके, बेसिक पद्धतीनं लागते, कारण गुणोत्तर दिले आपल्याला, मग बेसिक पण सांगतो आणि डायरेक्ट पण सांगतो. चला या. आता काय म्हणले, दोन संख्यांची गुणोत्तर, समजा आपण म्हणू पहिली संख्या ॲज टू दुसरी संख्या, ते काय दिले, 7-2. ओके, सराव झाला तर तुम्ही तोंडी उत्तर सांगता. ओके, ह्याला काही लिहिण्याची गरज नाही अशा प्रश्नांना, कारण पोलीस भरतीला येणारे प्रश्न आहेत, परंतु हे आपल्याला त्या CHSL सारख्या परीक्षेला सुद्धा TCSच्या आलेल्या आहेत. ओके, चला या. आता आपल्याला यानं काय म्हणलंय, मोठी संख्या. बरं, गुणोत्तर कोणतं मोठं आहे, 7. मग मोठं जे गुणोत्तर असते ती संख्या काय असते, मोठी संख्या असते. जी लहान गुणोत्तर असते ती लहान. मग आता मोठी संख्या कोण म्हणले, तर 7 आहे म्हणले. पहिली संख्या काय आहे, मोठी आहे. बरं, ही मोठी संख्या किती आहे, 21 आहे. मोठी संख्या किती आहे, 21 आहे, बरोबर आहे. आता ह्याला 7ला कितीनं गुणू, तर 21 होईल, 3 न, बरोबर आहे.
मग याला जर 3 न गुणलं तर आपल्या गुणोत्तराचा नियम काय आहे, जेवढे बी गुणोत्तरात असतील त्या सगळ्यांना तुम्हाला कितीनं गुणावं लागेल, 3नंच गुणावं लागेल. कसं काय, कारण गुणोत्तर तुमचं कसं तयार झाले, दोन्ही संख्येला कोणीतरी एकाच संख्येनं जेव्हा भागले त्यावेळेस तुमचं गुणोत्तर तयार झाले. मग गुणोत्तर तयार झाले भागल्यामुळं मग जेव्हा तुम्ही यांना संख्येत रूपांतर करता तर कशानं तरी गुणावं लागते. मग आपण बघलं तर 7चं 21 आहे म्हणले संख्या, गुणोत्तर 7 आहे, त्याची संख्या 21, ह्याला कितीनं गुणलं तर 21 होते 3. मग इकडच्याला सुद्धा काय करावं लागेल, 3नंच गुणावं लागेल. ओके, मग काय झालं हे 6. मग तुम्हाला विचारलंय लहान संख्या कोणती, तर लहान संख्या काय आली 6. लहान संख्या कोणती आली 6. कळालं. चला या नेक्स्ट. बघा आता एका वर्गातील मुले व मुली यांचे गुणोत्तर. अरे बेसिक पद्धतीने सांगायचं राहिला मागचा प्रश्न, असो ह्या प्रश्नाला सांगतो या. चला, एका वर्गातील मुले आणि मुली यांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर किती आहे, 7:5 आहे. यांचं गुणोत्तर काय आहे, 7:5 आहे. ठीक आहे, बरं 7:5 आहे आणि वर्गात एकूण काय म्हणले 75 मुली आहेत. एकूण काय आहे 75 मुली आहेत. तर वर्गात विद्यार्थ्यांची एकूण संख्या कोणती म्हणले. आता त्यानं काय म्हणले, मुलींची संख्या किती आहे म्हणले 75, बरोबर आहे. आणि तुम्हाला माहित आहे मुलींचं गुणोत्तर किती आहे 5. मग या गुणोत्तराचं रूपांतर जर मूळ संख्येत करायचं असेल तर त्याला गुणावं लागेल, कारण संख्येचं रूपांतर गुणोत्तरात केलंय तेव्हा भागलं होतं. मग भागण्याच्या विरुद्ध काय गुणाकार, मग तुम्हाला गुणावं लागेल. मग आता गुणोत्तर 5 आहे, याला कितीनं गुणोत्तर 75 होईल, याला 15नं, बरोबर आहे. तर याला 15नं गुणलेनं तर आपला नियम काय आहे, दोघांनाही सेम टू सेम, काय दोघांनाही सारखी वागणूक द्यायची. मग याचा अर्थ याला पण काय 15नंच गुणावं लागेल. किती येते मग 105 येते. आता मुलांची संख्या झाली 105, मुलींची झाली 75. तर विचारले वर्गात एकूण संख्या, एकूण म्हणजे दोघांची बेरीज, आणि ती किती येते 180. म्हणजे याचा अर्थ किती मुलं येतं 180. ठीक आहे, माईक चेक करू द्या, कालचं लेक्चर झालेलं नव्हतं त्याच्यामुळं माईक कधी कधी चालूच राहिलं तर त्याचं सेल डाऊन होतो. चला या 1 मिनिट इकडे चेक करू द्या. हां चला काय म्हणले बघा आता नेक्स्ट या. काही तिकडं डाटा जाऊ लागला ना, हा या आता करेक्ट आहे. आता या प्रश्नात बघा काय दिले. हां या आता त्यानं काय म्हणले 1180 रुपये कोणाकोणात ABC मध्ये विभागायचे असतील, जसे की Aची दुप्पट, Bची 5 पट, Cची 7 पट. आता हे जे दिले ना हे गुणोत्तर दिलेलं नाही. आणि जेव्हा तुम्हाला विभागणी करायची असते, जेव्हा तुम्हाला विभागणी करायची असते तर तुम्हाला गुणोत्तर त्यानं द्यावा. ठीक आहे, समजा दिलेलं नसेल तर आपल्याला असा डाटा मिळतो त्याच्यावरनं गुणोत्तर आपल्याला काढता येतं. ओके, आता तुम्हाला सुरुवातीच्या लेक्चरला मी काही गोष्टी सांगितल्यात, अगोदर यांचं गुणोत्तर काढू. किंवा त्यानं काय म्हणले, जसे Aची दुप्पट म्हणजे Aला जी रक्कम मिळणार आहे जे काय असेल त्याच्या दुप्पट रक्कम कोणाच्या बरोबर आहे, Bच्या 5 पटीच्या बरोबर आहे असं म्हणलंय. आणि Bची 5 पट कोणाच्या बरोबर आहे म्हणले पुढं, Cच्या 7 पटीच्या बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असं लिहूत का 2A इक्वल टू 2A की दुप्पटच आहे. ओके, 5B इक्वल टू 7C हे असं दिलंय. हे यांची काय आहे मिळणारा जे काय वाटा आहे तो असा आहे. ओके, मग आता आपल्याला गुणोत्तर दिलं असेल तर लगेच आपल्याला वाटा काढता येतो, परंतु गुणोत्तर दिलेलं नाही. आता जा पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी असं सांगितलं हे कसं सॉल्व्ह करायचं, यांचं गुणोत्तर कसं काढायचं, A:B:C कसं काढायचं. A:B:C जर काढायचं असेल A:B:C तर तुम्हाला यांचा लसावी घ्यावा लागेल. सांगा 2 5 7चा लसावी किती, 70 है ना, कारण सगळे काय आहे तुमच्या मूळ संख्यांचा लसावी काय गुणाकार 70. 70ला 2 न भागा 35 म्हणजे इथं काय आलं 35. 70ला 5 न भागा म्हणजे काय आलं 14. 14 म्हणजे 70 है ना, आणि 70ला 7 न भागा काय आलं 10. आता यांना कोणी भाग जाते का, नाही जात, न जाऊ द्या. ओके, काय नाही जात न जाऊ द्या. आता हे गुणोत्तर मिळालं. आता गुणोत्तर मिळालं असेल तर तुम्हाला विचारले Aचा वाटा किती. तिघांचे मिळून पैसे किती येतं 1180. विचारले कोणाचा, Aचा वाटा. आता बघा तिघांच्या गुणोत्तराची बेरीज किती, तिघांच्या गुणोत्तराची बेरीज किती सांगा. मग तिघांच्या गुणोत्तराची बेरीज किती येते तर बघा आता हे 49 आणि 59. गुणोत्तराची बेरीज काय 59. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो 59 युनिट म्हणजे 1180 रुपये.
70. आता कोणाचा वाटा काढायचा? एचा. म्हणजे काय? 35. तर 35 म्हणजे काय? 35 म्हणजे काय? चला, काय येईल? 35 गुणिले 1180 याचा आणि याचा गुणाकार भागिले 58. सॉरी 58 नाही, 59. ओके, किती? 59. मग आता 59च्या हे डबल दिसतंय मला, म्हणजे याला काय करणार? 2 न गुणणार. झालं. ओके, मग ते काय झालं? 20. 35 दोन्ही 70 आणि पुढचा 0 म्हणजे याचा अर्थ 700 रुपये. एचा जो वाटा आहे तो किती आहे? 700 रुपये. याला बेसिकनं सांगतो या आता, म्हणजे तुम्हाला कळेल. पहा आता, ए एस टू बी एस टू सी. ओके, आता पहा, तुम्हाला ह्यांचं गुणोत्तर दिले 35, ह्यांचं गुणोत्तर दिले 14, ह्यांचं गुणोत्तर दिले 10. आता हे गुणोत्तर आहे, हे रुपये आहेत का त्यांना मिळणारे? नाहीत. हे रुपये नाहीत, हे काय आहे? गुणोत्तर आहे. बरोबर आहे. हां, मग आता हे गुणोत्तराचं रूपांतर तुम्हाला कशात करायचंय? बाबा त्यांच्या पैशामध्ये करायचंय. मग आपल्याला माहित नाही काहीच, मग गुणोत्तराचं रूपांतर ॲक्च्युअल पैशात करायचं असेल तर याला एक्स न गुणा. तुमच्या मनानं, जरुरी नाही की एक्सच गुणा. ओके, परंतु आपल्याला गणितामध्ये एक्सला काय म्हणतात? चल म्हणतात. म्हणून जिथं आपण समजा म्हणतो ना, त्यावेळेस तुम्ही लहानपणापासून म्हणजे 5वी 4थी पासून जिथं समजा म्हणतो तेव्हा तिथं चल एक्स म्हणून वापरतात. ओके, मग हे बेसिक जे शिकतो ना, ते बेसिकचाही भानगड आहे. आता शेवटच्याला पण काय करा? त्यांच्या पैशामध्ये रूपांतर करा. केलं. आता तिघांची मिळून बेरीज जर केली तर किती होते म्हणले? 1180 रुपये. तिघांना काय? 1180. बरं, ह्यांची जर बेरीज केली तर मग बेरीज सांगा बरं किती येते? डायरेक्ट बेरीज करण्यापेक्षा हां, टोटल किती? 59x. 59x आणि याची किंमत आहे 1180. ठीक आहे. मग जर समजा तुम्हाला x काढायचा असेल तर 1180 हे 59 काय केलं? भागाकारात गेलं. तर 59च्या काय? डबल, म्हणजे x इक्वल टू काय आलं? 20 आलं. मग x इक्वल टू 20 आले. कोणाची तुम्हाला किंमत विचारले? काय विचारले? एचा वाटा. एचं गुणोत्तर काय होतं? 35. मग त्याचा वाटा काय झाला रुपयामध्ये? 35x. मग एचा वाटा किंवा एची रक्कम, एचा वाटा ते काय आहे? 35x. म्हणजे 35 गुणिले 20 तर काय येतं? 700 रुपये. काय येतं? 700 रुपये. ह्याला म्हणतात बेसिक पद्धत. ह्याला काय म्हणतात? बेसिक पद्धत. हे काय आहे तुमचं? बाबा विदाऊट एक्स म्हणजे न एक्स वापरता सॉल्व केलेली पद्धत. ठीक आहे. चला या, बेसिक जेवढं तुमचं क्लिअर असेल ना तेवढं तुम्हाला फायदा आहे. तुम्ही ध्यानात ठेवा, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही म्हणत असाल पण बेसिक जेवढं क्लिअर तेवढा तुमचा फायदा होईल. ओके, चला या. आता आपल्याला ह्या प्रश्नात काय दिले बघा. हे सगळे आता TCSचे PYQs आहेत. हां, आपल्याला इथं गुणोत्तर दिले. ठराविक रक्कम सुनीता आणि अमित आणि विभा कोणाकोणात वाटायचे? सुनीता, अमित आणि विभा एवढ्यामध्ये वाटायचे. त्यांचं गुणोत्तर काय दिले? 2:3, 3:4. आता काय म्हणले? जर विभाला 14,416 रुपये मिळाले तर एकूण रक्कम किती? विभाला किती मिळाले? 14,416 रुपये. बरं, आता मला सांगा विभाचं गुणोत्तर काय आहे? 4. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो काय की बाबा 4 म्हणजे 14,416. तर विचारले काय? एकूण रक्कम. मग एकूण गुणोत्तराची बेरीज किती? 5 आणि 4 9. तर 9ला किती असं म्हणू शकता. आता ह्याच्यामध्ये कसं आहे बाबा, हे असं जेव्हा तुम्ही म्हणता 4ला 14,416 तर 9ला किती? बरोबर आहे. इथं तुमची बुद्धी काम करते का? याला कितीनं गुणलं तर हे होतंय? करते का? नाही करत. मग कशाला याच्या भानगडीत पडता? आपला नाना आहे का तिथं सोपे सोपे यायला का बाबा इथं काय आहे? 40 आहे, याला 10 गुणलं की हे 40 होते, ह्यालाही 10 गुणा. असं जमतंय काय? नाही जमत. आपला नाना नाही आहे तिथं बसलेला. तिथं तुम्हाला कोणत्याही संख्या येतात. त्याच्यामुळं तात्पुरतं सलमान खान झाल्यासारखं फिलिंग घेऊ नका. म्हणजे काय? तात्पुरतं खुश राहू नका तुम्ही. तुम्हाला परमनंट त्याचं आलंच पाहिजे सोल्युशन काय असते. म्हणून हे सगळीकडेच लागू होत नाही, कारण तिथं बुद्धी लागू होते. मला माहीत आहे की बाबा याचं आहे कोणत्या ना कोणत्या पट्टीत आहे, परंतु ते सुचायलाच आपल्याला वेळ लागतो ना. त्याच्यामुळं कशाला त्याला त्या फंद्यात पडता. आपलं जे लहानपणापासून शिकलो त्या गोष्टीला विसरायचं नाही आहे. चला मग याला गुणा. 14,416 गुणिले 9 भागिले काय हो? 4. आता भाग द्या. असं तिथे विचार करण्यात तेवढंच वेळ घालणार होता. चला 4 त्रिक 12, 2 उरले 24 झाले. हां, 4 सक 24, याला भाग जात नाही 0 आणि पुढं काय 16 झाले. 4 चूक 16.
म्हणजे 3604. कसं केलं मी? 4 त्रिक 12, 2 उरले 24 झाले, 4 सक 24. याला 1ला भाग जात नाही म्हणून 0, मग 6ला जवळ घेतलं 16 झाले, 4 चूक 16. आता ह्यांचा गुणाकार करा बरं. 9 चूक 36 सी 6 हातचे आले 3, 9 गुणिले 0 0 आणि हातचे 3 म्हणजे याचा अर्थ 3च. ओके. 9 सक 54 सी 4 हातचे आले 5, 9 त्रिक 27, 27 आणि 5 32 म्हणजे याचा अर्थ 32,436. 32,436. ठीक आहे, आलं लक्षात? ओके चला. कारण काही जण काय आहे 4च्या खाली एवढं आहे तर 9च्या खेळ, अरे सुचायलाच त्याला वेळ लागतो. 20 मिनिटं काय 30 मिनिटं घेते का ना विचार करायला. कशाला? हे सरळ सरळ करा ना, ह्याला याला गुणा ह्याला याला गुणा झालं. म्हणजे तसं केलं म्हणजे लय 30 मार्क झाले का? नाही. मग कशाला करता? या हेच सांगतो मी ऑफलाईनच्या पोरांना, किंवा आगाऊ फंद्यात पडू नका. जे सरळ मार्ग असतो तो सरळ मार्गाने जायचं. तुम्ही जेवढं तुम्ही असे त्याला फाटे फोडसाल ना तेवढं तुम्हाला ते डोक्याला लोड वाढतो. ठीक आहे चला. या आता काय दिले बघा. 1200 कर्मचाऱ्यांच्या, एक मिनिट हा, मागचा जो प्रश्न आहे ना तुम्हाला बेसिकनं सांगायचा राहिला. या इकडं हा जो प्रश्न आहे बेसिकनं सांगायचा राहिला, म्हणजे बेसिक क्लिअर व्हावं ना. कारण ते काही प्रश्न असे असतात की ते बेसिकनंच येतात, मग तिथं बेसिकशिवाय पर्याय नाही. चला या आता आपल्याला तिघांचं गुणोत्तर दिले. काय दिले? सुनीता, दुसरं काय अमित आणि विभा. ठीक आहे, ह्यांचं गुणोत्तर काय? 2, 3 आणि 4. आता हे गुणोत्तर आहे, हे त्यांना मिळणारे पैसे आहेत का? नाही आहेत, हे गुणोत्तर आहे. बरं, गुणोत्तराला त्यांच्या पैशात किंवा त्या संख्येत किंवा वयात रूपांतर करायचं असेल ना तर काय करायचं? याला 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 कोणत्याही अक्षरानं गुणा, जरुरी नाही की एक्सनंच गुणा. परंतु मॅथमॅटिक्समध्ये पहिल्या आपल्याला सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या सेशन म्हणजे कुठं 5वी 4थी पासून आपल्याला काय म्हणलेलं आहे? जिथं तुम्ही समजा म्हणता तिथं एक्स घ्या, कारण एक्सला काय म्हणतात? चल म्हणतात. ओके चला. आता हे काय झालं? तुमच्या सुनीताला मिळणारी रक्कम, अमितला मिळणारी रक्कम आणि विभाला मिळणारी रक्कम. ठीक आहे, तिघांची दिले का काय? नाही. तर विभाला मिळणारी रक्कम किती आहे? 14,416. विभाचं गुणोत्तर काय आहे? 4x. मग तुम्ही म्हणू शकता 4x म्हणजेच काय? 14,416. तर x इक्वल टू काय? 14,416. हे भागाकारात गेलं तर भाग द्या. 4 त्रिक 12, 2 उरले, 4 सक 24, 1ला भाग जात नाही, 16 झाले, 4 चेक 16. मग x इक्वल टू एवढं आले. आता कोणाचे विचारले? एकूण रक्कम. बरं, एकूण रक्कम. एकूण गुणोत्तर किती आहे? एकूण गुणोत्तर बघा 2x + 3x + 4x म्हणजे किती आहे? 9x. मग एकूण रक्कम काढायची असेल तर ह्याला 9x, तर xच्या जागी काय ठेवणार? 3604. यांचा गुणाकार केला. 9 चोक 36, हातचे आले 3, 0 येते म्हणजे 3च. 9 सक 54, हातचे आले 5, 9 त्रिक 27, 27 आणि 5 32. संपलं. काय वेळ लागतो याला? म्हणजे याचा अर्थ काय की बाबा तुम्ही बेसिक क्लिअर जर असेल ना तर ध्यानात ठेवण्याची गरज नाही आहे. काय ध्यानात ठेवण्याची गरज नाही, सरळ सरळ मार्ग असतो. दोन्ही माहीत असावा. कधी कधी काही प्रॉब्लेम्स असे असतात की ते बेसिकनं खूप लेंदी होतात आणि शॉर्टकटनं ते लवकर येतात. त्याच्यामुळं काही माहीत पाहिजे, परंतु पहिलं प्रिफरन्स क्लिअर असावं. बेसिक काय? बेसिक क्लिअर. नंतर मग आपल्याला कुठेही काही करता येते. ओके चला. या आता ह्या प्रश्नाला बघा. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिले बघा की 1200 कर्मचारी आहेत टोटल, आणि या 1200 कर्मचाऱ्यांच्या कार्यालयामध्ये बघा 1200 कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात काही नवीन कर्मचारी रुजू झाल्यानंतर शहरी आणि ग्रामीण सदस्यांचे गुणोत्तर एवढे आहे. एक मिनिट हा, थोडासा प्रश्नामध्ये मिस्टेक झाले. हे वाक्य जे आहे इथून एवढं वाक्य नाही आहे, हे वाक्य रिपीट झालंय. काय? हे वाक्य रिपीट झालंय. कसं आहे पहा, 1200 कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात इथून शहरी, हे एवढं वाक्य रिपीट झालंय. शहरी हे नकोय. ओके हां, हे नकोय. शहरी आणि ग्रामीण सदस्यांचे गुणोत्तर 8-7 आहे. काही नवीन कर्मचारी त्यामध्ये सामील झाले, त्यापैकी 20 ग्रामीण आहेत. आता हे मागचा TCSचा आलेला प्रश्न आहे. ओके, आणि आता जर तुम्ही परीक्षेला बघले असाल तर डायरेक्ट कुठल्या सूत्रावरनं येणारे किंवा डायरेक्ट कुठल्या फॉर्मॅटमध्ये बसणारे प्रश्न नाहीत, साधेच आहेत, परंतु बेसिक क्लिअर असलेल्या विद्यार्थ्यांना ते फास्ट जमत आहे. ओके चला. या आता 1200 कर्मचाऱ्यामध्ये काय आहे? इथं त्यानं म्हणलंय किंवा शहरी आणि ग्रामीणचं गुणोत्तर एवढं आहे. बरोबर आहे. बरं, तुम्हाला जर समजा एकूण संख्या दिली असेल आणि गुणोत्तर दिलं असेल तर तुम्हाला ते लोक काढता येतात की बाबा ती काय संख्या असेल. जसं की तुम्हाला समजा यानं म्हणलंय शहरी, वरी काय लिहूत? शहरी, खाली काय लिहूत? ग्रामीण. ओके, शहरी आणि खाली काय लिहूत? ग्रामीण. चला आता मला सांगा शहरी आणि ग्रामीण यांचं गुणोत्तर काय? 8-7. याच्यापैकी
शहरी किती आहे 8, बरोबर आहे. शहरी किती आहे 8 आणि तुमचं ग्रामीण किती आहे 7. मग मला जर समजा याच्यातले 1200 पैकी शहरी लोक किती असतील तर काढता येते. थोडंसं मी आता एक यानं सांगतो डायरेक्ट पद्धतीनं शॉर्टकटनं, मग नंतर तुम्हाला कळेल काय करायचं. बघा आता 1200 दोन्ही मिळून किती येतं 1200 आणि त्यांचं गुणोत्तर किती आहे 8 7. बरं गुणोत्तराची बेरीज किती, इथं गुणोत्तराची बेरीज 15 आणि यांचं टोटल किती आहे 1200. मग तुम्ही म्हणू शकता 15 म्हणजे 1200, हा ना, 15 म्हणजे 1200. तर विचारलंय का आपल्याला काय काढायचंय 8 म्हणजे किती काढूत. ओके 8 म्हणजे किती. आता तुम्ही इथं म्हणू शकता कसं हे असं, कारण आकडे लहान आहेत. 15 म्हणजे 1200 तर 8 म्हणजे किती. या 15ला कितीनं गुणलं तर 120 होईल. 8 न गुणलं तर, बरोबर आहे. 8 न गुणलं तर मग 120 नाही, आपल्याला काय पाहिजे 1200 म्हणजे 80 न गुणावं लागेल. मग याला 80 न गुणलंय ना, याला 80 न गुणावं लागेल. म्हणजे या काय झालं 6400. म्हणजे तुमचे जे शहरी आहेत ते 6400 आहेत. आणि मग उरले किती, 1200 मधून 6400 गेले, उरले किती, सॉरी 6400 म्हणतोय 640. हे किती 640. मग मला सांगा 1200 मधून 640 गेले तर उरले किती. हां उरले किती 560 उरले. ते काय असतील ग्रामीण असतील. बरं आता आपल्याला गुणोत्तर दिलेलं होतं, संख्या दिलेल्या होत्या, म्हणून आपण काय केलं किंवा गुणोत्तराचं ॲक्च्युअल संख्येमध्ये रूपांतर केलं. चला आता यानं काय म्हणलंय, त्याच्यात नवीन काही लोक आले आणि त्या कर्मचाऱ्यामध्ये काय म्हणले 20 ग्रामीण आहेत. काय 20 ग्रामीण आहेत. आपल्याला माहीत नाही किती आलेत, काय किती आलेत माहीत नाही, फक्त एवढं माहीत आहे की बा ग्रामीण किती येतं 20 आहेत. आता समजा आपण म्हणूत का बा त्याच्यामध्ये एक्स लोक सामील झाले. काय एक्स लोक सामील झाले. बरं एक्स लोक सामील झाले असतील तर या एक्स पैकी 20 काय आहेत ग्रामीण आहेत. मग एक्स पैकी 20 ग्रामीण आहेत तर मग उरले किती x मायनस 20 उरले. काय उरले x मायनस 20 उरले. मग इथं जे उरलेले असतील ते काय असतील x मायनस 20. बरं ते x मायनस 20 काय असतील मग शहरी असतील. आपल्याला माहीत नाही, आपण म्हणलं बा एक्स सामील झाले आणि त्याच्यापैकी 20 काय आहेत तुमचे ग्रामीण आहेत. मग आता एक्स मधून 20 गेले, मग त्याला काय लिहितो आपण x मायनस 20 लिहितो. हे काय असतील, हे शहरी असतील, बरोबर आहे. मग जसं हे लोक सामील झाले तेव्हा यांचं गुणोत्तर काय झालं 5/4 झालं. हे प्रश्न थोडासा वेगळा होता. तुम्ही सुरुवातीला वाचल्या तुम्हाला त्याच्यामध्ये कळतच नाही की नेमकं म्हणायले काय, कोणतं हे वाक्य. हे वाक्य वाचल्यानं कळणारच नाही की बाबा त्यांना म्हणायले काय. त्याच्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक. ओके चला हे कळालं आपण कसं काढलं, गुणोत्तरावरून काढलं. आणि आता काय म्हणले त्याच्यात x सामील झाले समजा, बरोबर आहे. मग x पैकी इथं 20 गेले तर उरले किती x मायनस 20. मग चला आता याला गुणून घ्या बरं. यानं याला गुणून घ्या. काय येईल पहा. यानं जर याला गुणलात तुम्ही तर 4 गुणिले 0 काय येतंय 0. 4 गुणिले 4 16, हातचा आला 1, पुन्हा गुणा 4 × 24 आणि 1 25 प्लस यानं याला गुणा 4x, यानं याला गुणा 4 2 8 आणि मधात काय आहे मायनस आहे असं आलंय. यानं याला गुणा या इकडं. चला यानं याला गुणलं तर काय येतंय 5 0 0 5 6 30 पुढे 5 5 25 आणि हातचे आलेले 3 म्हणजे किती 28 आणि पुढं काय आहे 20. मग तुम्ही डायरेक्ट याला असं करा ना 560 प्लस 20 580 करा. मग मी काय करतो आता इथं यानं याला गुणलं तर माझा असं आलंय कोणतं 2800 आलंय, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये 20 मिळवतो, डायरेक्ट काय लिहितो 2820 लिहितो, संपलं. आता तुम्हाला काढायचं आहे 4x. हां आता बघा 4x इक्वल टू 2820 हे 80 तिकडं न्या, काय झालं प्लस 80. हे 2560 तिकडं न्या 2560. ओके चला आता x इक्वल टू ह्यांची जर बेरीज केली तुमची काय यांची जर बेरीज केली तर हे किती येत आहे 2900 येत आहे. कसं काय 2820 प्लस 80 2900 आणि 2900 मधून 2560 गेले. पहिले 2900 मधून काय करा 2500 काढा, उरले किती 400. 400 मधून परत 60 काढा 340. किती उरले 340. ठीक आहे. आणि हे 4 भागाकारात गेले तर 4 8 32 उरले किती 2 किती झाले 20 4 25. म्हणजे याचा अर्थ जे तुमचे शेवटी जे विचारले ते काय विचारले नवीन शहरी कर्मचाऱ्यांची संख्या काय होती.
नवीन शहरी कर्मचाऱ्यांची, म्हणजे कोणते, जे आपण म्हणलो ना नवीन काहीतरी सामील झाले, आपण म्हणले एक्स सामील झाले, ती संख्या विचारली, तर ती संख्या काय येते, 85 येते. ती संख्या काय येते, 85. आलं लक्षात? ओके, चला कळालं का? बघा प्रश्न मागचा होता TCSचा PYQs, त्याच्यामुळं ह्या प्रश्नांना कसं आहे समजूनच घ्यावं लागतंय, ह्यानं डायरेक्ट तुम्हाला असं नाही सॉल्व करता येणार. ओके, चला या. आता इथं काय म्हणलं, हे सोपा प्रश्न आहे बघा, सरळ सरळ आहे. हे असेही प्रश्न विचारतात बरं, असं नाही की त्यांनी अवघडच विचारतात. तुमच्या चालू पेपरमध्ये तुम्हाला 7 ते 10 प्रश्न हे अवघड आहेत है ना, ज्याच्यात तुम्हाला विचार करावा लागायला जास्त. मग 7 ते 10 प्रश्नांसाठी आपण ते शिकायचं असते, बाकीच्यांसाठी नाही, कारण बाकीचे तर तुम्हाला येत आहे, बरोबर आहे. मग ते 7 ते 10 प्रश्न आहेत ना, त्यांच्यासाठी तुम्हाला मात्र हे बाकीच्या गोष्टी शिकावं लागतात. चला या, आता ए किती कमवतो त्याचं गुणोत्तर विचारलंय हा, आणि खाली बी किती कमवतो त्याचं गुणोत्तर, म्हणजे पैसे, मग दोघांचं गुणोत्तर. चला या, आता ए काय करतो, एका तासाला 40 रुपये कमवतो, आणि असं किती तास काम करतो, तर तो 12 तास काम करतो, बरोबर आहे. मग ते एका तासाला 40 40 40 असे 12. ओके, बी काय करतो, 60 रुपये प्रति तास कमवतो, आणि किती तास काम करतो, 10 तास काम करतो. ओके, चला भाग द्या बरं. 0 0 कटला, 12 1 12, 12 पंचे 60, म्हणजे उत्तर काय आले, 4 5 आले. उत्तर काय आले, 4 5 आले. उत्तर आलंय तुमचं 4 5. ओके, या. आता इथं काय दिले बघा, आता थोडासा मागच्या लेक्चरचा बेसिक भाग आपल्याला लागतो इथं. आता तो मागच्या लेक्चरचा कोणता बेसिक भाग आहे, काय आहे बघूत या. आता पाहता, आता आपल्याला यानं काय दिले की बाबा रुपये 12,000ची रक्कम ABCD यांच्यामध्ये अशी विभागायची आहे, त्यांचं गुणोत्तर दिले A/B किती दिले, 8/9, म्हणजे त्यांचे जे शेअर्स आहेत त्यांचा जो वाटा आहे तो 8/9 या प्रमाणात. कोणाचा, A/B. आपल्याला किती जण दिलेत, 4 जण दिलेत है ना, A/B A/C D लिहूत आपण. ओके, तर A/B याचं काय दिले, 8/9 दिले. ह्याचं काय दिले, 8/9 दिले. दुसरं B आणि C यांचं काय दिले, 2/3. मग हे असं आपण पहिल्या लेक्चरला शिकलोय बरं, आता मी वापस सांगणार नाही ते. त्याच्यानंतर पुढचं काय दिले, B/C झालं, C/D ते किती दिले, 9/13. हे काय दिले, 9/13. चला आता शेजार धर्म निभवायचा कसा, इथं पण 9, इथं पण 9, हे 2 इथं किती दिले हो, 2/3 दिले. ओके, 2/3. मग इथं पण काय 3, इथं काय 2, इथं 9, इथं 9. ओके, आता तुम्हाला हे असा जर समजा गुणाकार करताना, आता गुणाकार करणार आहोत ना, गुणाकार करताना समजा जर तुम्हाला मोठे दिसत असतील तर याच्यात एक शोधायची गोष्ट, काय शोधायची पहा. अशा उभ्या लाईनीमध्ये, उभ्या लाईनीमध्ये, या लाईनीमध्ये 9 आहेत, या लाईनीमध्ये 9 आहेत, या लाईनीमध्ये 9 आहेत, या लाईनीमध्ये पण 9 आहेत, बरोबर आहे. प्रत्येक लाईनीमध्ये 9 आहे. आणखी कोणी कॉमन आहे का प्रत्येक लाईनीत, याच्यात 2 आहे, याच्यात 2 आहे पण इकडं नाही आहे, इकडं 3 आहे पण इकडं नाही आहे, बरोबर आहे. पण 9 काय आहे, सगळ्यामध्ये आहे. अशा वेळेस तुम्ही 9 नाही घेतलं तरी चालतंय. ओके, मग 9 जर तुम्ही कोणतंही एक 9 सोडून द्या, 9 जर सोडून दिले या रांगेमधलं तर 13 त्रिक 39. ओके, याच्यातलं एक 9 सोडून द्या, 9 त्रिक 27. ह्यातलं एक 9 सोडून द्या, काय आलं, 18. याच्यातलं एक 9 सोडून द्या, एकच 9 आहे. ओके, 8 2 16, म्हणजे हे आलं यांचं गुणोत्तर. ओके, हे आपल्याला काढावंच लागणार होतं, कारण गुणोत्तर तुम्हाला द्या नाही त्यानं डायरेक्ट, मग तुम्हाला दोघांचं दिलेलं आहे, मग हे काढावंच लागणार होतं. मग आपल्याला आता त्यानं काय म्हणले, या सगळ्यांमध्ये किती रुपये, 12,000 रुपये वाटायचेत. ओके, आणि विचारले काय, B आणि D ला मिळणाऱ्या शेअर्समधील फरक शोधा. ओके, आता मला सांगा B आणि D म्हणजे कोण कोण, हा आणि हा, हा आणि हा, B आणि D. ओके, B आणि D. आता मला सांगा B आणि D मध्ये कितीचा फरक येतो बरं गुणोत्तरात जर आपण काढायला गेलो तर. हे 18 आहे, हे 39 आहे, म्हणजे याचा अर्थ 20 जर असला असतं आणि पुढचे 40, म्हणजे पुढे 19 आणि मागचे 2, 21चा फरक येतो, बरोबर आहे. हे फरक किती येतो, 21चा. ओके, आता काढायचं काय पहा, टोटल मिळून 12,000. बरं, टोटल मिळून गुणोत्तराची बेरीज जर करायला गेले तर किती येते बघा बरं. समजा ह्यांची बेरीज केली, एक याला देऊन टाकला, 40 झाले, 40 + 26 66, आणि इकडे किती येतं हे 16 आणि तुमचं हे 18, 16 आणि 18 याच्यातले 2 देऊन टाकले 34, मग 66 + 34 किती, 100. किती, 100, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणू शकता काय, 100ला 12,000. आता तुम्ही घेऊ शकता इथं कसं, असं 100ला 12,000. ओके, तर आपल्याला काय काढायचं, दोघांमधला फरकच विचारलं. यस, तर 21ला किती,
तर 21ला किती? संपलं. काय येईल सांगा. आता त्या 100ला कितीनं गुणावं लागेल, 100ला कितीनं गुणावं लागेल जेणेकरून तुमचं हे असं होईल. कोणतं? 12,000. याला गुणा. समजा मी 12नं गुणलं तर हे 1200 झाले असते. मग 120नं गुणलं तर काय आलं? 12,000. याला पण काय करा? 120नं गुणा. चला मग आता 12 एक 12, पुढे हातचा 12 एक 12, हातचा आला 1, इथं 2 लिहा, हातचा आला 1, पुढे 12 दोन्ही 24 आणि काय? 25 आणि हा शून्याला शून्य, म्हणजे याचा अर्थ 2520. 2520. कळालं का? हे या पद्धतीनं हे केव्हा सोपं आहे? जर तुम्हाला याच्या हे पटीत दिसत असेल, लवकर ओळखता येत असेल तर आहे. नाहीतर सरळ म्हणायचं 100ला 12,000 तर 21ला किती? तिरपा गुणाकार करणे आणि भागणे. ओके, चला नेक्स्ट. कळालं? उत्तर आलं तुमचं 12,000. हे 2520. हे सगळे प्रश्न जे आहेत ना, हे तुमच्या परीक्षेला आलेले आहेत TCSच्या PYQच्या, है ना. कारण आपले बेसिक जे प्रश्न होते आपल्या स्टेटच्या परीक्षेच्या अगोदरचे ते आपल्याला सर्व जमत आहे. फक्त काही प्रश्नांसाठी आपल्याला हे शिकावं लागणार आहे. ओके, चला. आता अ ब यांच्या पगारीचे गुणोत्तर 4 असतील, ब क यांच्या पगारीचे गुणोत्तर 2 असतील. आता तिघांचं गुणोत्तर दिलंय का? नाही दिलं. मग तुम्हाला ते करावं लागेल. कसं? पहा, अ ब. ओके, अ ब. आता याच्यापैकी तुम्हाला काय दिले? क चा पगार दिलाय, हो ना. तर आणि विचारलाय काय? अ चा पगार. बरं, आपण तिघांचं गुणोत्तर तर काढू. ब आणि क. ओके, अ ब किती आहे? अ ब 4 असतील आणि ब क किती आहे? 2 असतील. ओके, 2 असतील. शेजार धर्म 3. इथं पण काय करायचं? 2. चला 9 6 8. कुणी भाग जाते का? नाही, जाऊ द्या. आता काय म्हणले? आता म्हणले क चा पगार 720 रुपये. हां, सोपं आहे. कसं? या क चं गुणोत्तर काय? 9. मग 9ला कितीनं गुणोत्तर? 720 होईल. बरं, 9ला कितीनं गुणोत्तर? 72 होईल. 8नं. म्हणजे याचा अर्थ याला 80नं गुणावं लागेल. तेव्हा काय होईल? 720. बरं, याला 80नं गुणले. आपल्याला कोणाचा विचारलाय? अ चा. तर सगळ्यांना 80नंच गुणावं लागेल तुम्हाला. मग 8 8 64. याचा अर्थ काय? 640 रुपये. याचा अर्थ काय? 640 रुपये. ठीक आहे. याला बेसिकनं काढायचं असेल तर काय करायचं? गुणोत्तराचं रूपांतर कशात करायचं? ॲक्च्युअल संख्येमध्ये, पैशामध्ये. मग ते काय होईल? 4x होईल, 3x होईल आणि 3x होईल. ओके, असं होईल. हे कोण? अ ब आणि क. ओके, आता त्यानं दिलंय आपल्याला क चा पगार 720. बरं, क चा इकडं पगार किती आहे? 3x आणि ते म्हणजेच काय? 720. तर x इक्वल टू काय? 720 भागिले काय? 3. तर हे आलं तुमचं 3 दोन्ही 6, 3 चौक 12 म्हणजे 240. आता विचारलंय कोणाचं? अ चं. तर अ चं काय आहे? 4x. बरोबर आहे. तर 4x, तर 4 गुणिले 240. 1 मिनिट. हां, त्याला क चाच विचारलाय. सॉरी, गुणोत्तर हे नाही ना दिलेलं आपल्याला. गुणोत्तर हे नाही, गुणोत्तर हे इथं आहे. आपल्याला दिलेलंच नाही गुणोत्तर. मग याला आपण लिहिलं 8x 6x आणि काय? 9x. ओके, गुणोत्तर ते नाही आहे. गुणोत्तर हे इथं खाली आहे. आपण हे गुणोत्तर वरचं घेतलं. चला या. बरं, आता त्यानं काय दिलंय आपल्याला? क. 9x म्हणजे किती दिले? 9x म्हणजे 720 दिले. मग x इक्वल टू काय? 720 भागिले काय? 9. तर 9 8 72. x इक्वल टू काय? 80. विचारलं काय? याचं. मग 8x इक्वल टू किती? तर 8 गुणिले 80. 8 गुणिले 80. 8 8 64. 640 रुपये. ओके, असं. ठीक आहे. म्हणजे जिथं तुम्हाला वाटतंय का बाबा हे फार म्हणजे इझिली आहे, तर तिथं तुम्ही हे डायरेक्ट असं वापरा. आणि जिथं प्रॉब्लेम समजा कॉम्प्लिकेटेड असतो, पटीत आपल्याला ओळखता येत नसेल, त्यावेळेस थोडंसं बेसिककडे जा. ओके, चला. म्हणजे चुकायचे चान्सेस कमी. काही सेकंद वेळ जास्त लागला एखाद वेळेस तर पुरवडतो, पण चुकलेलं पुरवडत नाही. का? कारण चुकल्यानंतर मार्क तर जाताय, पण त्याला जो वेळ घातलाय तो वेळ बी गेलेला असतो. चला या. आता इकडे काय म्हणलंय? सरळ प्रश्न आहे. तुम्हाला म्हणलं एका पेटीत किती काच आहेत? 12 काच आहेत. बरोबर आहे. टोटल काच किती? 12. आणि त्यानं काय म्हणलंय त्याच्यामध्ये काही काचाचे तुकडे झाले तर तुटलेले काच आणि न तुटलेले काच यांचे गुणोत्तर खालीलपैकी कोणते होऊ शकत नाही? मला सांगा. टोटल काच किती? 12. आणि जे गुणोत्तर आहे तुटलेले न तुटलेले, त्या गुणोत्तराच्या बेरजेनं या 12ला काय व्हावं? भाग जावा. ओके, मग त्यानं म्हणले खालीलपैकी कोणतं होऊ शकत नाही. बरं, या दोघांची बेरीज किती? 3. 3 न 12ला भाग जातो. ह्या दोघांची बेरीज 4. 4 न 12ला भाग जातो. ह्या दोघांची बेरीज 12. या 12 न 12ला भाग जातो. या दोघांची बेरीज किती? 5. दोघांची बेरीज किती? 5. त्या 5 न
या दोघांची बेरीज किती 5. या 5नं 3 + 2, 5नं याला भाग जातो का? जात नाही. 5ने भाग जात नाही. 5ने भाग जात नाही. म्हणून काय? म्हणून की बाबा हे तुमचं जे आहे हे तुमचं गुणोत्तर होऊ शकत नाही. आणि नाही नसणारा आपल्याला विचारलंय म्हणजे कोण? 3:2 वालं. ओके, आलं लक्षात? म्हणजे जे एकूण असते त्याला गुणोत्तराच्या बेरजेनं भाग जावा. चला नेक्स्ट. आणखी आता याच्यात बघा, रामा गोविंद हरी ह्यांनी काय केले? पगाराचे प्रमाण दिले. तिघांचा एकूण पगार 30,000. सोपं. चला कसं? आता यांचा जो तिघांचा पगार दिलाय तो किती दिलाय? 30,000. आपण एक एक लिहूत. रामा गोविंद हरी समजा ते किती दिले? 2:5 5:8. 2:5 5:8. ओके, आता डायरेक्ट आपण इथून काढूत. आता मला सांगा ह्यांचं तिघांचं मिळून गुणोत्तराची बेरीज किती? 15 है ना. मग तुम्ही म्हणू शकता टोटल त्यांची पगार किती? तिघांची मिळून 30,000. मग 15 ह्याला 30,000. तर विचारलंय काय? तर गोविंदचा वाटा. गोविंदचं गुणोत्तर 5. 5ला किती? संपलं. 15ला कितीनं गुणोत्तर? 30,000 होईल. बरं, 15ला समजा मी 2 गुणलं तर काय होतंय? 30 होतंय. पुढचे 3 शून्य म्हणजे याचा अर्थ 2,000 गुणा. बरं, याला 2,000 गुणलं तर यालाही 2,000 गुणावं लागेल म्हणजे याचा अर्थ 10,000 होईल. आणि आपल्याला विचारलंय गोविंदचा वाटा, तो वाटा काय आला? 10,000 आलाय. यस, ओके. चला नेक्स्ट. उद्याचा आणखी एक लेक्चरमध्ये पोर्शन कंप्लीट होईल कारण थोडंसं लेंदी लेक्चर कव्हर करूत आपण. आपलं राहतंय काय की बाबा नाण्यांची संख्या काढायची असते आपल्याला. नाण्यांची त्याच्यावरती प्रश्न भरपूर आलेले आहेत त्याच्यामुळे ते आपल्याला क्लिअर करणंच आहे. ओके, चला या. आता इथं पण बघा तुम्हाला तिघांचं गुणोत्तर दिलंय का? नाही दिलं. कोणाकोणाचं दिले? अ व ब यांच्या पगाराचे गुणोत्तर दिले आणि अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर दिले. ठीक आहे, बघा आता तुम्हाला गुणोत्तर सरळ आहे का कसं आहे बघा. अ आणि ब ह्यांच्या पगाराचे गुणोत्तर काय दिले? 3:4. तुम्हाला मी 2-3 पद्धती सांगल्या होत्या तर त्याच्यापैकी ही एक दुसरी एक पद्धत होती. आता काय दिलं इथं? अ आणि S2 काय दिले? क दिले. S2 काय दिले? क दिले. बरोबर आहे. मला सांगा हे जे गुणोत्तर दिले हे लिहूत काय? गुणोत्तर किती दिले? 1:2. हे तुम्ही सॉल्व करू शकता का? नाही. कसं काय? तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं होतं का बाबा पहिल्याचा शेवट ज्यानं होतो त्यानंच याची सुरुवात व्हा. म्हणजे इथं जो असतो ना तोच इथं पाहिजे. हाय का? नाही आहे. किंवा इथं जो असतो ना तोच इथं पाहिजे. हाय का? नाही आहे. बरं, मग इथं अ आहे, मला इथं अ करायचं आहे. कसं करणार? तर याला पलटी मारा. पलटी मारा म्हणजे काय करा? ब S2 अ म्हणा. म्हणले इकडे पलटी मारा. कशी? हे अशी. 4:3 म्हणा. 3:4 होतं, 4:3 म्हणा. आता तुम्हाला मिळणारा गुणोत्तर काय मिळणार आहे? ब S2 अ S2 क. आणि ते किती मिळतंय? यांचा गुणाकार 4, यांचा गुणाकार 3, यांचा गुणाकार 6. याही पद्धतीनं काढा किंवा तुम्ही आता आपण मागच्या प्रश्नात जे काढलं त्या पद्धतीनं काढा. कोणत्याही काढा. चला आता विचारले काय? बला 32,000 रुपये. आता बचं किती आहे? 4. मग 4 म्हणजे किती? 32,000. आता विचारले कोणाचं? अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे. म्हणजे अ आणि क च्या गुणोत्तरातला फरक किती? म्हणजे गुणोत्तराचा जर विचार केला तर क पेक्षा ह्यानं 3 कमी आहे. बरं, मग त्या 3चं म्हणणं पगारात काय ते काढूत. तर बाजूला लिहूत हे थोडंसं. हां, तर 4ला 32,000 तर 3ला किती? चला 4ला कितीनं गुणू तर 32,000 होईल? 8,000. तर याला काय करावं लागेल? 8,000. चला काय आला? 8 त्रिक 24, 24,000 रुपये. काय आलं? 24,000 रुपये. म्हणजे याचा अर्थ प्रश्न पर्याय क्रमांक 3 24,000 रुपये. चला नेक्स्ट. हां, आपल्याला भरपूर पुढे जायचं आणखी. आजच्या लेक्चरमध्ये बराचसा पोर्शन कव्हर करणार आहोत आपण. थोडंसं लेंदी होईल. चला या. एक मनुष्य काय करतो? त्याच्या पत्नीपेक्षा तिपटीने काम करतो. बघा आता. आणि तुम्ही काळकाम चॅप्टरमध्ये पट्टीवरचे काही प्रश्न होते बघा, त्या पद्धतीनंच हे करायचं आहे. पाहता, एक मनुष्य त्याच्या पत्नीपेक्षा तिपटीने काम करतो. त्याची पत्नी तिच्या मुलीपेक्षा दुपटीने काम करते. बघा, मनुष्य आपण लिहूत अगोदर. त्याची पत्नी आणि त्याची कोण? मुलगी. ओके, मुलगी. आता काय काय म्हणले? पत्नी आणि मुलीमध्ये काय गुणोत्तर आहे? पहा बरं. पत्नी तिच्या मुलीपेक्षा
दुपटीने काम करते, म्हणजे याचा अर्थ मुलगी जर एक वीट फेकत असेल तर पत्नी किती फेकते, त्याच्या दुप्पट 2 फेकते. आता पहिलं, मनुष्य त्याच्या पत्नीपेक्षा तिपटीने काम करतो. पत्नी जर 2 विटा फेकत असेल तर 2च्या तिप्पट हिनं 6 विटा फेकणार. म्हणजे यांचं गुणोत्तर काय आलं, 6 2 2 1 आलं. ओके. आता हे असं लिहित बसायचं नाही बरं, मनुष्य इक्वल टू 3 इंटू पत्नी असं नाही लिहायचा. चला, हे आलं त्यांचं गुणोत्तर. आता सगळ्यांना मिळून किती रुपये मिळतात, 1800 रुपये मिळतात. तर मुलीचा वाटा किती. आता मला सांगा, सगळ्यांचं इथं गुणोत्तराची बेरीज किती, 9. मग 9ला 1800 रुपये, तर विचारले काय, मुलीचा वाटा 1ला किती. आणि चला, 9ला किती न गुणू तर 18 होईल 2 न, बरोबर आहे. मग याच्या पुढे किती शून्य, 200, 2 शून्य म्हणजे 200. मग याला काय करा, 200. तर मुलीचा वाटा काय आला, 200 रुपये. मुलीचा वाटा किती आला त्याच्यात, 200 रुपये. चला नेक्स्ट. आणखी आता हे प्रश्न थोडासा भूमितीचं नॉलेज लागणारा आहे. ओके. कसं काय, कारण या प्रश्नामध्ये तुम्हाला जे दिलंय केंद्रीय कोन कन्सेप्ट काय असतो तुम्हाला माहीत पाहिजे. कुठला, केंद्रीय कोन. आता केंद्रीय कोन म्हणजे काय होय हे आपल्याला माहीत पाहिजे. बघा, केंद्रीय कोन याचा अर्थ काय, तर समजा हे असं असेल, हे असं, हे काय असते आपलं, समजा वर्तुळ. पाय चार्ट याला काय म्हणतात, पाय चार्ट. पाय चार्टशी रिलेटेड क्वेश्चन आहे हा. चला, याला समजा जर हे असं असेल ना, याला म्हणतात केंद्रीय कोन. त्याला काय म्हणतात, केंद्रीय कोन म्हणतात. मी फक्त कन्सेप्ट सांगतो, प्रश्न डायरेक्ट कसा सॉल्व्ह करायचा ते बी सांगतो. या आता हे केंद्रीय कोन जे आहे हे काय दिले, तर एका वस्तूचा उत्पादन खर्च कॉमा, इथं कॉमा आहे, कच्चा माल कॉमा मनुष्यबळ कॉमा यंत्रसामग्री व वाहतूक खर्च, असे 4 भागात विभागणी केलेली आहे. त्यांचं गुणोत्तर कशाच दिले, घटकामध्ये या प्रमाणात विभागला गेला आहे. या माहितीची वर्तुळाकृती काढल्यास सर्वात मोठ्या व सर्वात लहान घटकाच्या केंद्रीय कोनामधला फरक किती. सोपं आहे, फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी बघा. आता नावं लिहितो. पहिलं हे काय, उत्पादन खर्च. दुसरा काय, समजा असा असेल इथं काहीतरी, हा कच्चा माल समजा इथं असेल. तिसरं यंत्र सामग्री. आणि चौथं ते काय दिले, वाहतूक खर्च. बरोबर आहे. आणि यांचे हे कोन असतात, यांचे काय असतात, हे कोन, याला म्हणायचं असते केंद्रीय कोन. बरोबर आहे. आता मला सांगा, टोटल तुमचा हा बरं लिहूत काय, पहिलं ते किती दिले, 4. दुसरं काय दिले, कच्चा माल 3. हे काय दिले, 2. आणि हे काय दिले, 1. हे कोण नाही आहेत. आता हे काय आहे, त्यांचं गुणोत्तर आहे. कोणाचं, कोणाचं गुणोत्तर. बरोबर आहे. बरं, मग आपण हे असं एवढं काढण्यापेक्षा आपल्याला एकच कन्सेप्ट माहीत पाहिजे, टोटल कोण किती असतो, 360. बरोबर आहे. आता टोटल तुमचं गुणोत्तराची बेरीज किती, ती येते तुमची 6 4 10. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणू शकता 10 म्हणजे 360 असं लिहूत. 10ला 360. तर विचारले काय, सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान या दोघांच्या केंद्रीय कोनातील फरक. मग सर्वात मोठा 4 आहे, सर्वात लहान 1 आहे. गुणोत्तरामधला फरक किती, 3. तर तुम्ही म्हणू शकता 3ला किती. चला, याला किती न गुणलं तर हे होईल 36. याला बी काय करा, 36 न गुणा. चला, मग 3ला 36 न गुणलं तर उत्तर काय आलं, 108 आलं. उत्तर काय आलं, 108 डिग्री. मग हे आलं तुमचं 108 डिग्री. कळालं का, थोडंसं भूमितीचा पाय चार्टचा कन्सेप्ट लागत होता. तुम्हाला हे काढण्याची गरज नाही. बेसिकनं जर काढत असाल तर काय, ह्या तुमच्या गुणोत्तराला कोणात रूपांतर करा. कोणात रूपांतर केलं तर काय, 4x + 3x + 2x + x ह्यांची बेरीज काय, 360. मग 10x = काय, 360. तर x = काय, 360 भागिले 10 म्हणजे काय आलं, 36. काय आलं, 36. विचारले काय, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या कोणातला फरक. सर्वात लहान कोण 4x, सर्वात मोठा कोण x, दोघांमधला फरक 3x. मग 3x म्हणजे काय, तर 3x गुणिले हे 36. तर उत्तर काय आलं, 108 डिग्री. जर तुम्ही ह्यानं काढत असाल तर बेसिक. ओके. आणि जर तुम्ही इकडून काढत असाल तर हे डायरेक्ट. फक्त तुम्हाला माहीत पाहिजे होतं की वर्तुळाकृती म्हणजे तुमचा टोटल कितीचा कोण असतो, 360. ते इथून आला असतं. ओके. चला, या नेक्स्ट प्रश्न. हा एक महत्त्वाचा होता. आता हे काय दिले बघा, 3 संख्यांची बेरीज दिली आपल्याला. 3 संख्यांची बेरीज. 3 संख्यांची बेरीज 64 आहे. पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर 3:5 आहे. ओके. आता हे अग्रवाल मधला क्वेश्चन आहे. तिन्ही क्वेश्चन घेतलेत मी, 3 क्वेश्चन आहेत ते, तिन्ही क्वेश्चन घेतलेत. पहा,
तीन संख्यांची बेरीज दिले, परंतु गुणोत्तर देताना बघा पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर दिले. ते किती दिले? 3/5. दुसरं गुणोत्तर दुसऱ्या आणि तिसऱ्या, मग तुम्ही सरळ सरळ असं लिहू शकता 3. ते पहिलं दिले 3/5. त्याच्यानंतर दुसरं काय दिले? 5/8. हे 5 आणि हे काय 8. आता शेजार धर्म, इथं 5, इथं पण काय 5. 8×5 4. बरं, एक दुसरी गोष्ट, समजा जर तुमच्या अशा उभ्या रांगेमध्ये 5-5 असेल, इथं 5 आहे, या रांगेत पण 5 आहे, या रांगेत पण 5 आहे, 5 डायरेक्ट सोडून द्या. काय येतंय? ह्या रांगेमध्ये 5 सोडून दिलं 8, ह्या रांगेमधला एक 5 गेला, उरला काय 5, ह्या रांगेमधला 5 गेला, उरला काय 3. हे आलं तुमचं गुणोत्तर. आता त्यानं काय म्हणलंय? तिघांची बेरीज किती आहे? 64 आहे. गुणोत्तराच्या तिघांची बेरीज किती आहे? 8 आणि 8 16 आहे. मग तुम्ही म्हणू शकता 16ला 64. तर विचारले काय? दुसरी संख्या. दुसरी संख्येचं गुणोत्तर काय? 5. 5ला किती? चला, 16ला कितीनं गुणोत्तर 64? 4. ह्याला कितीनं गुणोत्तर काय होईल? तर हे 5×20, म्हणजे याचा अर्थ दुसरी संख्या काय आहे? 20 आहे. तुम्ही बेसिकनं काढलात तर काय? तिघांची बेरीज 3x + 5x + 8x = 64. मग इकडे काय आलं? 16x = 64, x = 4. मग x = 4 आले, बी मध्ये दुसऱ्या संख्येत ठेवा. दुसरी संख्या काय आहे? 5x. 5 × 4 20. ओके, म्हणजे बेसिकनं काढा काय ह्यानं काढा. चला नेक्स्ट. सेम असे 3 प्रश्न कव्हर केलेत. फक्त एका प्रश्नामध्ये गुगली आहे, थोडंसं काळजीपूर्वक. या प्रश्नात गुगली आहे. कसं गुगली आहे पहा आता. गुणोत्तर देताना तुम्हाला 3 संख्यांची बेरीज दिली. गुणोत्तर देताना काय दिले बघा? दुसरी संख्या ॲज टू तिसरी संख्या. हे किती दिले तुम्हाला? 9/16 दिले. ओके, आता पुढचं बघा काय दिले? पहिली आणि तिसऱ्या संख्येचं गुणोत्तर. आता हो, काय दिले? पहिल्या आणि तिसऱ्या. पहिली संख्या ॲज टू तिसरी संख्या असं दिले, आणि ते दिले 1/4. मला सांगा, हे इथं कोण आहे? तिसरी. तर इथं कोण पाहिजे? तिसरीच पाहिजे. आहे का तिथं? नाही. मग करून घ्या. कसं करून घ्या? याला पलटी हाणा, तिसरीला इकडं आणा, पहिलीला इकडं न्या. चला, पलटी हाणलं तर काय ते बघा, ही दुसरी संख्या. चला, इथं आलं तिसरी संख्या आणि इथं आलं तुमचं पहिली संख्या. ओके, पहिली. आता याला पण पलटी हाणा. काय हाणा? तर हे 4×1 करा. ओके, 4×1. आता म्हणणार काय? पहिलं गुणोत्तर दुसरी संख्या ॲज टू तिसरी संख्या ॲज टू पहिली संख्या आले, आणि हे गुणोत्तर काय येतं ते खाली लिहा किंवा पुढे लिहा. यांचा गुणाकार 36, यांचा गुणाकार 64, यांचा गुणाकार 16. तुम्ही भाग देऊ शकता. कितीनं? कसं केलं? यांचा गुणाकार 36, यांचा गुणाकार 4 × 16 64, ह्यांचा गुणाकार 16. 4 भाग देऊ शकता. 4 × 9 36, हे 16 आले. 4×16. ओके, गुणोत्तर असं आले. आता तिघांची बेरीज किती आहे? 116. विचारलं काय? दुसरी संख्या. तिघांचं गुणोत्तराची बेरीज किती? बघा बरं, तिघांच्या गुणोत्तराची बेरीज 29. बरोबर आहे. मग 29 याला म्हणलंय त्यानं 116. विचारलं काय? दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर काय आहे? हे बघा, सुरुवातीला दुसरी आहे, म्हणजे याचा अर्थ 9. तर 9ला किती? चला, 29च्या हे किती पट आहे बरं? 29 समजा हे 30 असतं, 30च्या 4 पट काय आलं असतं? 30 30 30 30 30. 30च्या 4 पट काय आलं असतं? 120 आलं असतं. बरोबर आहे. 30च्या 4 पट काय? 120. पण 30ला कमी आहे, म्हणजे याचा अर्थ हे याच्या 4 पट दिसते. मग याच्या 4 पट केलं तर बघा बरं, 9×36 6. बरोबर आहे. हातच्या आले 3. पुढे 4 2 8 3 11. बरोबर आहे. मग यालाही काय करा? 4 न गुणा. तर उत्तर काय आलं? 9×36. म्हणजे याचा अर्थ 36. काय आलं? आपल्याला विचारलंय कोणतं? दुसरी संख्या विचारले. पर्यायामध्ये पहिल्या याच्यात थोडंसं करेक्शन करा. काय केलंय तिथं? दुसरी संख्या विचारले, त्याच्यामध्ये त्यांना काढताना मात्र तुम्हाला हे पहिली संख्या काढल्या गेले. कुठली? पहिली. तर त्याला काय करा? दुसरी संख्या 36 येते, याला 4 न गुणा. पहिली संख्या 16 येते, ह्याला गुणा किती? तिसरी संख्या 64 येते. थोडंसं याला करेक्शन करा. इथं 36 करा. काय करा? 36. ओके, कसं केलं तर आपण इथं तिसरी आणि पहिली इकडं, सॉरी, पहिली ॲज टू तिसरी होतं. मग त्याला थोडंसं असं केल्यामुळं काय झालं? तुमचं दुसरी संख्या सुरुवातीला होती, मग दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर 9 आहे. याचा अर्थ ती संख्या 36 येते. तर याला थोडंसं करेक्शन करून घ्या. संख्या काय आली? 36. काय काय दिले बघा. पहिलं दुसरी संख्या ॲज टू तिसरी संख्या, दुसरी तिसरी, ते किती दिले? 9×16. त्याच्यानंतर काय दिले? पहिली ॲज टू तिसरी. आपल्याला तिसरी पहिले पाहिजे, मग मी पहिले तिसरी लिहिलं, नंतर पहिली लिहिलं. गुणोत्तर लिहिताना पहिले 4 लिहिलं, नंतर 1 लिहिलं. थोडंसं याला करेक्शन करा. पर्यायामध्ये 36 करा. दोन याच्यामध्ये आपले पर्यायामध्ये करेक्शन केले. मागे एक प्रश्न होता आणि हा एक प्रश्न. ओके, तर उत्तर काय ते 36. काय विचारले? दुसरी संख्या. दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर काय? हे आहे. मग दुसरी संख्या काय आली तुमची? 9. ह्याला पण काय करा?
4 न गुणा, म्हणजे याचा अर्थ काय 9×36. ओके, चला नेक्स्ट. ते वर्कबुकमध्ये तुम्हाला करेक्शन करून देतो. हां, हे सरळवाला आहे. ओके, तिन्ही प्रश्न कव्हर केलेत. आता हे सरळवाला म्हणजे कसा की बाबा त्याच्यात गुणोत्तर पलटी आणण्याची गरज नाही. पहिली S2, दुसरी S2, तिसरी. ओके, ह्यांचं गुणोत्तर काय दिले 2:3. हे दिले 2:3 आणि दुसऱ्या व तिसऱ्याच काय दिले 5:8. 5:8. ओके, हां. आता आपल्याला कसं होतं ते टायपिंग करताना आहे ना, काही गोष्टींचं टायपिंग करताना ते मी स्कॅन करून क्वेश्चन काय करतोय म्हणजे ट्रान्सलेट करतोय ना, तर ते ट्रान्सलेट करताना काय व्हायला की एखादी संख्या जसं मग वाक्य डबल झालं बघा, रिपीट आलं तसं ते गुगल ट्रान्सलेटमध्ये कधी कधी होतंय. ओके, चला आता हे इथं काय लिहिणार 3, इथं काय लिहिणार 5. शेजार धर्म तुम्हाला प्रत्येक याच्यात 5 आहे का? नाही. प्रत्येक याच्यात 3 आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला याचा काय करावं लागेल, गुणाकार करावाच लागेल. 8×3 = 24, 5×3 = 15, 5×2 = 10. ओके, आले. आता यांचं टोटल बेरीज किती आहे तिघांची 49. गुणोत्तराची बेरीज किती बरं? गुणोत्तराची बेरीज सुद्धा 49. मग तुम्ही म्हणू शकता 49ला 49 तर विचारले काय कितवी? तिसरी संख्या. आता तिसरी कोण आहे? तिसरी 24 आहे. तिसरी काय आहे 24. तर 24ला किती? ह्याला कितीनं गुणलं तर हे झालं 1 न. याला बी काय करा 1 न गुणा, म्हणजे याचा अर्थ हे पण काय आलं 24. तर काय आली तिसरी संख्या 24. चला नेक्स्ट. ओके, म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये थोडा थोडा बेस तुमचा क्लिअर झाला. कोणता राहिला आहे? ओके, हे पण राहिलेत. हां, क्लिअरच करून टाकूत सगळे, किंवा मग हे एक प्रश्न झाला की थांबूत आता. ओके, आणि जो संख्यांचा आहे ते नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. चला या, आता आपल्याला काय दिले बघा. आता इथं रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट. बरं, कोण कोण? रमेश नावं लिहूत आणि सुरेश आणि तिसरं कोण आहे महेश. ह्यांचं गुणोत्तर आपल्याला तयार करायचं आहे हो डायरेक्ट त्याच्या वाक्यावरनं. कसं? रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट. सुरेशला समजा जर इथं 2 रुपये पगार असेल, रमेशला सुरेशच्या पगाराच्या काय निमपट 2 रुपये पगार असेल, तर याला किती असेल 1 रुपया. ह्याला किती असेल 1 रुपया. बरं, पुढं महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट. रमेशला काय आहे 1 रुपया, याला काय आहे याच्या तिप्पट, म्हणजे गुणोत्तर झालं 1:2, 2:3. आता काय म्हणले, जर महेशचा पगार 4,500 म्हणजे याचा पगार आहे 4,500, मग 3ला कितीनं गुणू 1,500नं. सोपं आहे म्हणून, कारण 3ला 15नं गुणलं तर 45 होत आहे. मग 3ला 1,500नं गुणलं तर तुम्हाला ह्याची पगार काय आहे हे कळायले. याच्यावरनं कोणाची काढता येते? कोणाची काढायची? सुरेशची. याला पण काय करा 1,500नं मल्टिप्लाय करा, म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर काय आलं 3,000. हीच काय झाली तुमच्या सुरेशची पगार. ओके, ही काय झाली सुरेशची पगार. ठीक आहे, इथं थांबूत. ओके, कारण थोडंसं लेक्चर लेंदी होऊन जाईल पुन्हा. इथे थांबूत आणि जो पुढचा पोर्शन आहे तो पुढचा पोर्शन नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. आणखी 2 लागतील लेक्चर. ओके, आज संडे आहे, संडेला पूर्ण कंप्लीट करून टाकू. अशा टाईपचे प्रश्न जास्त आलेत त्यांना बघा. हे एका संख्येचा 40% हा दुसऱ्या संख्येच्या एवढा 3/5चा बरोबर आहे हे वाले. त्यानंतर हा वाला थोडेसे याच्यामध्ये हे एक प्रश्न आणि हा एक प्रश्न. याच्यामध्ये काय लागते बेसिक लागते, मागचा तुमचा सरळ सरळ क्लिअर होतो. ही तर पण तुम्हाला बेसिक लागते, कारण याच्यामध्ये शेकडेवारीचा काही कन्सेप्ट लागतो. काय म्हणले 20ने वाढ होते, मग 20% वाढ होते त्यावेळेस तुम्ही त्याला काय घेणार असतात 120% घेणार असतात. हे थोडंसं कन्सेप्ट लागतात. ओके, तर हे नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू. ओके, थांबूया. काही डाऊट असेल तर हे सांगा. मी काही जणांना कॉल पण केले होते, ज्यांनी मला कॉल केले होते रिटर्न, त्यांचा कॉल रिसीव्ह नाही, त्यांनी कॉल रिसीव्ह नाही केले. त्याच्यानंतर त्यांचाही मला कॉल आला आहे. तर आज जे काही प्रॉब्लेम असेल ना तो तुमचा क्लिअर करून टाकूत. कोणाला वर्कबुक मिळालं नसेल वर्कबुक देऊन टाकूत, मागचं वर्कबुक राहिलं असेल ते पण देऊन टाकूत. ओके, तर त्याच क्लिअर करूत. चला भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.